एके दिवशी सकाळी यशोदा श्रीकृष्णाला हळूवार उठवते आणि त्याला सांगते की सूर्य उगवला आहे, तो आता उठ आणि तुझे सर्व आवर आणि ताटात वाढलेले दध्योदन खाऊन वनात जा. श्रीकृष्णाने झोपेतून उठून जांभई दिली. यशोदेने श्रीकृष्णाला जवळ घेतले. जो इंद्रादिकाच्या दृष्टीलाही पडत नाही त्याचे तोंड यशोदेने धुतले. त्याच्या कपाळावर चंदन रेखले. त्याच्या सर्वांगाला ओटी लावली आणि त्या यादवेंद्र श्रीकृष्णाची पूजा केली. रोहिणीनेही तिच्या पुत्राचे बळीरामाचे असेच पूजन केले. बळीराम आणि श्रीकृष्ण घराबाहेर आले. श्रीकृष्णाने बासरी वाजवल्यावर सगळे गोप आणि गायी जमा झाले. गवळीही तिथे आले. सगळ्यांना एकत्र जमलेले पाहून नंदाने त्यांना सांगितले की आपण आता शचीनाथ इंद्राची पूजा करूया. त्यावर 7 वर्षाच्या श्रीकृष्णाने आपल्या वडिलांना विचारले की तुम्ही इंद्राची पूजा का करता. तेव्हा नंदाने त्याला सांगितले की त्याच्या कृपेमुळेच पाऊस पडतो आणि ह्या सृष्टीचे चक्र चालते. त्यावर व्रजभूषण श्रीकृष्ण म्हणाला, इंद्राधीन काही नाही. ज्याला त्याला आपापल्या कर्माप्रमाणे ह्या संसारात वागावे लागते. ज्यांचे पूर्वकर्म चांगले असते त्यांना चांगली फळे मिळतात आणि ज्यांचे पूर्वकर्म चांगले नसते त्यांचे नशीब वाईट असते. हे कर्मफल ब्रह्मादिकांनाही चुकले नाही. इंद्राला त्याच्या पूर्वकर्मानुरूप राज्य मिळाले आहे. त्यामुळे आपण गायी आणि ब्राह्मण यांची पूजा करूया आणि आपण जी पूजा सामग्री जमवली आहे ती घेऊन गोवर्धनाची पूजा करूया. आपल्या गायी ज्या गोवर्धनावर चरतात त्याची पूजा आपण करूया. बुद्धीचा चालक श्रीकृष्ण ह्याचे म्हणणे सर्वांना पटले. सर्वजण आपल्या कुटुंबासहित गोवर्धन पर्वताची पूजा करता निघाले. यशोदेने अनेक गाडे भरून पूजा सामग्री आणि अन्न घेतले आणि तेही गोकुळातल्या स्त्रियाबरोबर निघाली. गायी आपल्या वासराबरोबर गोवर्धन पर्वताकडे जाऊ लागल्या. वाद्यांचा गजर करत गोपाळ आणि श्रीकृष्ण गोवर्धन पर्वताकडे गेले. सगळ्यांनी गोवर्धनाची पूजा केली आणि त्याच्यासमोर अन्नाचा पर्वत उभा केला. मग गोवर्धन मनुष्य रूपात प्रकट झाला आणि गोपाळांनी दिलेले अन्न खाऊ लागला. श्रीकृष्ण सगळ्याला म्हणाला की पहा गोवर्धन कसे अन्न खातो आहे. तुम्ही यज्ञ करून उगाचच त्यात अन्न जाळता. मग गायीची पूजा करून सगळ्यांनी सहभोजन केले. एवढे करेपर्यंत संध्याकाळ झाली. मग श्रीकृष्ण म्हणाला की आता आपण ह्या गोवर्धनाला प्रदक्षिणा घालू. मग सगळ्यांनी श्रीकृष्णाला मध्ये ठेवून कीर्तन करीत प्रदक्षिणा करण्यास आरंभ केला. गोकुळातल्या लोकांचा तो उत्सव पाहून इंद्राला राग आला. ह्या उन्मत्त गवळ्यांचा घात करण्यासाठी त्याने प्रचंड मोठा जलवर्षाव केला. मोठमोठ्या गारा पडू लागल्या. तामस गुणामुळे आंधळ्या झालेल्या इंद्राला श्रीकृष्णाच्या प्रतापाची जाणीव नव्हती. तो प्रलयकारी पाऊस पाहून गोकुळवासी थरथरा कापू लागले. मग सगळ्यांनी वैकुंठ पालकाचा धावा केला. नंद, यशोदा आणि गवळणी ह्यांनी श्रीकृष्णाचे रक्षण करण्यासाठी त्याला आपल्या पदराखाली घेतले. सगळ्या सृष्टीचा जो रक्षण करता आहे त्याचे रक्षण नंद आणि यशोदा करत होते. सर्व गोकुळवासियांची धावपळ पाहून इंद्राचाही इंद्र असलेल्या श्रीहरीने मग आपल्या भक्तासाठी गोवर्धन पर्वत उचलला. तो म्हणाला, घाबरू नका. ह्या पर्वताखाली आपण आसरा घेऊया. सर्व गोपगोपी गाई वासरे गोवर्धनाखाली आले. गोवर्धनाचा विस्तार झाला आणि त्याने सगळ्यांना आपल्याखाली आसरा दिला. भू, आप, अनल, अनिल हे सारे एकमेकाचे वैरी आहेत, पण श्रीकृष्णाच्या प्रतापामुळे ते सगळे एकमेकाशी मित्रत्वाने वागतात. गोकुळात आलेल्या श्रीकृष्णाने अनेक लीला केल्या होत्या. त्याच श्रीकृष्णाने आता गोवर्धन पर्वताला उचलले होते. तो आपल्या भक्तांना, आपल्या सवंगड्याला म्हणाला की तुम्ही सगळ्यांनी मिळून हा पर्वत तोलून धरा आणि माझा भार हलका करा. मग सगळ्यांनी काठ्या आणि मुसळे ह्यांच्या मदतीने त्या पर्वताला आधार दिला. मध्यभागी उभ्या असलेल्या श्रीकृष्णाने आपल्या करंगळीच्या आधाराने पर्वत तोलून धरला होता. पर्वताला आधार देणाऱ्यांना खूप कष्ट होत होते. त्यांच्या सर्वांगाला घाम फुटला होता. ते श्रीकृष्णाला म्हणाले की आम्ही सर्वांनी ह्या प्रचंड पर्वताला तोरून धरले आहे आणि तू मात्र उगाचच नुसती करंगळी लावली आहेस.
आम्ही सर्वजण कासावीस झालेले पाहून वर तू हसतो आहेस. आमच्या शिदोऱ्या चोरून खातोस, लोण्याचे गोळे गिळतोस आणि पर्वत तोलून धरताना हा का माघार घेतोस. त्यावर वनमाळी श्रीकृष्ण म्हणतो की मग मी माझी करंगळी काढून घेऊ का. श्रीकृष्णाचे मोठेपण माहीत नसलेले गोपाळ त्याला तुझी करंगळी काढ असे सांगतात. श्रीकृष्णाने मग आपल्या करंगळीचा आधार थोडासाच कमी केला आणि तो महाकाय पर्वत डळमळू लागला. पर्वत डळमळलेला पाहून सर्वजण घाबरले आणि श्रीकृष्णाला म्हणाले की आम्ही दीन आहोत. तू भक्त वरदायक आहेस. तू लहान असलास तरी तुझी करणी मोठी आहे. मग श्रीकृष्णाने आपल्या करंगळीने तो महाप्रचंड पर्वत तोलून धरला. 7 वर्षाच्या त्या जगन्नाथ श्रीकृष्णाने तो पर्वत 7 रात्री तोलून धरला होता. गवळ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि ते कृष्णवदन पाहत होते. यशोदा आणि रोहिणी यांनी श्रीकृष्णाची दृष्ट काढली. सर्व गवळणी त्याच्या पाया पडल्या आणि त्याचे आभार मानले. 7 दिवसपर्यंत ती जलवृष्टी होत होती. मग इंद्राला वाटले की ह्या जलवृष्टीमुळे सर्व गवळी नक्कीच मेले असतील. मग तो जलवृष्टी थांबवण्याची आज्ञा मेघांना करतो. सर्व नवमंडळ शुद्ध होते, सूर्यदर्शन होते, सर्वांना खूप आनंद होतो. मग श्रीकृष्ण सगळ्यांना सांगतो की चला आता वेगाने बाहेर पडा. गोवर्धनाला खाली ठेवून सर्व प्रजाजन गोकुळात परत येतात. सर्व गोकुळ गजबजून जाते. गजबजलेले ते गोकुळ इंद्र विमानातून पाहतो. आपण केलेल्या अतिवृष्टीमुळे प्रजाजनांचे काहीही नुकसान झाले नाही पाहून इंद्राच्या लक्षात येते श्रीकृष्ण हा पूर्ण ब्रह्म अवतार आहे. ज्या श्रीहरीची मी पूजा केली पाहिजे त्यालाच मी संकटात टाकले. आता माझा भ्रम निराश झाला आहे. अहंकारामुळे मी उन्मत्त झालो आणि माझ्या हातून विपरीत करणी घडली. इंद्राला पश्चाताप झाला. ब्रह्म ऋषी भृगू, नारद, तुंबर, मरुद्रन यांना बरोबर घेऊन इंद्र गोकुळात आला. त्यावेळी जगजेठी श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यासमेत गायी चारीत होता. श्रीकृष्णाला पाहून इंद्राने त्याला साष्टांग नमस्कार केला. इंद्र कृष्णाला शरण आला हे पाहण्यासाठी सारे गोकुळ लोटले. आपला हा बाळकृष्ण म्हणजे सनातन ब्रह्म आहे ह्याची त्यांना कल्पनाच नव्हती. आपल्या पायावर लोटांगण घातलेल्या इंद्राला श्रीकृष्ण म्हणाला की व्यर्थ अभिमानामुळे तुझ्या कामाचा तुला विसर पडला होता. त्याची मी तुला आठवण करून दिली आहे असे समज. स्वरूपी सावधान राहून सृष्टिकार्य करावे, दुष्टांचे निर्मूलन करावे आणि साधूंचे संरक्षण करावे. संतांचा मानभंग करू नये आणि हरिभजन करावे. कुकर्मे सोडून देऊन सन्मार्गाने चालावे. श्रीकृष्णाचा उपदेश ऐकून अमरेंद्र उभा राहिला आणि त्याने सगळ्या देवासमोर श्रीकृष्णाची स्तुती केली. तो म्हणाला की हे अनंत कोटी ब्रह्मांड पालका, तू ह्या यादववंशात नंद आणि यशोदा ह्यांच्या घरी अवतार घेतला आहेस. हा यादववंश नंद आणि यशोदा धन्य आहेत. हे चक्रपाणी, तू आमच्यासाठीच हा अवतार घेतला आहेस. ब्रह्मदेवानी 4 मुखांनी, सदाशिवानी 5 मुखांनी आणि बृहस्पती नारदादी ऋषींनी अपार स्तोत्रे केली. इंद्राने ते कामधेनूला आणून तिच्या कासेखाली 7 वर्षाच्या श्रीकृष्णाला बसवले. कामधेनूच्या दुग्धधारा श्रीकृष्णाच्या मुखात वाहू लागल्या. सुरवरांनी केलेल्या गोविंद नावाचा गजर साऱ्या अस्मंतात घुमला. तो दुग्धाभिषेक पाहून सगळ्यांच्या डोळ्याचे पारणे फेडले. मग मंदाकिनीचे पाणी घेऊन ऐरावत आला. इंद्राने मग स्वतःच्या हाताने श्रीकृष्णाला शुद्धोदकाचे स्नान घातले. त्याने षोडशोपचार पूजा करून श्रीकृष्णाला दिव्य अलंकार आणि वस्त्रे घातली आणि श्रीकृष्णाला तोषविले. इंद्राने मग घननिळाला प्रदक्षिणा घातली आणि त्याची आज्ञा घेऊन तो आपल्या लोकी निघून गेला. गोवर्धनोद्धाराची ही कथा श्रद्धापूर्वक ऐकली असता सर्व संकटे आणि दुःखे यांचे हरण होते. आता गोकुळात सगळीकडे आनंदाचे साम्राज्य होते. सगळेजण परत परत श्रीकृष्णाचे मुख पाहत होते, पण तरीही ते तृप्त होत नव्हते. एके दिवशी श्रीकृष्ण यमुनोत्तरावर गायी चारीत होता. तेव्हा मयासुराचा पुत्र व्योमासुर तेथे आला. मथुरेच्या राजाने कंसाने त्याला पाठवले होते. कंसाने त्याला सांगितले होते की माझा वैरी आता मोठा झाला आहे. तो गायी चारण्यासाठी नेहमी यमुना तीरावर येतो. ती वेळ साधून त्याला ठार मार. कंसाची आज्ञा घेऊन व्योमासुर वृंदावनात आला होता. तो गोपाळाचे रूप घेऊन श्रीकृष्णाच्या सवंगड्यामध्ये सामील झाला होता. उंदराची शिकार करण्यापूर्वी बोका जसा शांत बसून राहतो तसा तो व्योमासुर शांत होता. मग वेळ साधून व्योमासुर श्रीकृष्णाला म्हणाला की गोपाळ वाटून आपण आता वाघ मेंढीचा खेळ खेळू. मग व्योमासुर वाघ झाला आणि गोपाळाला घेऊन तो पर्वतावरील एका मोठ्या विवरात गेला आणि त्याने गोपाळाने तेथे कोंडून ठेवले. त्या कपटी व्योमासुराने एक एक करून सर्व गोपाळांना आणि गाई वासरांना पळवून त्या विवरात कोंडून ठेवले. श्रीकृष्ण एकटाच सगळीकडे पाहत राहिला.
त्यांना शोधण्यासाठी तो रानात भटकत होता. मग श्रीकृष्णाने आपली मुरली काढली आणि तो आपल्या गायींना मुरलीच्या स्वरातून बोलावू लागला. मुरलीचे ते स्वर ऐकून विवरात अडकलेल्या त्या गायी आक्रंदन करू लागल्या. श्रीकृष्णाची मुरली आता त्याच्या सवंगड्यांनाही साथ घालू लागली. पर्वताच्या विवरात अडकलेले ते गोपाळही आक्रंदन करू लागले. तेव्हा श्रीकृष्णाचा धावा करू लागले. भक्त गैवारी श्रीकृष्णाने आपल्या मुखावाटे चक्र काढले आणि ते पर्वतावर सोडून पर्वत फोडला आणि आपले सवंगडी आणि गाईवासरे यांना सोडवले. त्याच वेळी प्रलय हाक देऊन यमासूर श्रीकृष्णावर धावून आला. त्याने आपले अति विशाल मुख पसरून श्रीकृष्णाला गिळायचे ठरवले. श्रीकृष्णाने त्याची मान चक्राने छेदली आणि त्याचे डोके उडवले. श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांना घेऊन परत आपल्या नेहमीच्या ठिकाणी आला आणि नेहमीप्रमाणे काला करून जेवू लागला. यमासूर परलोकात गेला हे ऐकून कंसाचा जळफळाट झाला होता आणि त्यावेळी त्याच्यासमोर 11,000 दैत्य उभे होते. अविचारामुळे उन्मत्त झालेला कंस त्यांना म्हणाला की त्या वृंदावनात धावत जा आणि बलराम आणि श्रीकृष्ण यांना घेऊन या. कंसाची आज्ञा मिळताच ते सारे दैत्य धावतच वृंदावनात आले आणि त्यांनी यमुना तीरावर बसलेल्या गोपाळांना वेढा घातला. त्यांनी गोपाळांना विचारले की श्रीकृष्ण आणि बलराम कुठे आहेत ते सांगा. गोपाळ घाबरले आणि ते श्रीकृष्णाला म्हणाले की आम्ही तुझ्या अंगावर घोंगडी घालतो, तू घोंगडी खाली लपून बस. तुला धरून नेलं तर आम्ही गोकुळात कसे जाणार. श्रीकृष्णाने त्यांना शांत केले आणि सांगितले की तुम्ही अजिबात घाबरू नका. मग श्रीकृष्णाने त्या दैत्यांना विचारले की तुम्हाला कोणी पाठवले आहे ते आधी मला सांगा. त्यावर दैत्यांनी त्याला सांगितले की बलराम आणि श्रीकृष्ण यांना घेऊन या असे आम्हाला कंसाने सांगितले आहे. अशा प्रकारे गोवर्धन पर्वत उचलून श्रीकृष्णाने इंद्राचा अहंकार नष्ट केला. ही कहाणी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.